बायबल सांगतं, चोर येतो चोरी, घात व नाश करण्यासाठी, पण मी आलो तुम्हाला जीवन देण्यासाठी. प्रत्येक मनुष्यासाठी देवानं जीवन एक उत्तम प्रकारचं बक्षीस दिलेलं आहे. परंतु या दिवसामध्ये फिल्म स्टार असो, शेतकरी असो, तरुण वर्ग असो, विवाहित व्यक्ती असो, अविवाहित व्यक्ती असो, बिझनेसमन असो, कॉलेज स्टुडंट असो किंवा छोटासा मुलगा असो, 15 वर्षाचा मुलगा, त्याच्या आईवडिलांनी त्याला कार्टून बघू दिलं नाही म्हणून त्यानं सुद्धा आत्महत्या केली. एवढं भयानक हे आत्महत्याचं स्पिरिट किंवा आत्महत्याचा हा आत्मा काम करत आहे. हा सैतान मनुष्याला एका निराशेकडे घेऊन जाऊन त्याला जीवन संपवण्यासाठी एक प्रकारचा बोध करत आहे किंवा त्याला नाशाकडे तो घेऊन चाललेला आहे. परंतु आत्महत्या केल्यानंतर पुढे काय? समजा मी माझं जीवन संपवलं आणि जीवन संपवल्यानंतर पुढं काय? जीवन मर्यादित नाही आहे, याच्यानंतर एक जीवन आहे. बायबल सांगतं की मनुष्याला 2 प्रकारचं जीवन, 2 प्रकारची मरण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलेली आहे. एक जे आहे ते टाळता येईल, एक मरण टाळता येईल, पण दुसरं मरण टाळता येणार नाही. काही लोक आपल्या मनामध्ये एवढं निराश होतात, आपल्या निर्णयामध्ये एवढं खिन्न बनतात की त्यांना वाटतं जीवन संपवावं म्हणजे मरावं. हे मरण टाळता येईल. पण प्रगटीकरणाच्या पुस्तकाच्या 21वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये जर तुम्ही बघितलं तर 2 प्रकारच्या मरणासंबंधानं सांगितलेले आहे. आज जे मरण लोक स्वीकारत आहेत, सहजपणे त्यांना मिळत आहेत. प्रगटीकरणाचं पुस्तक 21वा अध्याय आणि त्याचं 8वं वचन आपण वाचणार आहोत. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण. आज आमच्या समोर एक मरण आहे जे आम्ही जगतो आणि जगणं कठीण जातं म्हणून आम्ही मरतो. जगणं कठीण चाललेलं आहे. परंतु ठीक आहे, समजा शास्त्रात लिहिल्याप्रमाणे मनुष्याचं आयुष्य 60 ते 70 वर्ष, जास्त प्रयत्न केला तर 80 वर्ष. एक मर्यादा देवानं आमच्या जीवनाला नेमून ठेवलेली आहे. त्याच्या पलीकडे कुणाला जगता येणार नाही. त्यातले 10-15 वर्ष तर असेच आमचे गेलेले आहेत. करिअरचे, शिक्षणाचे काही वर्ष गेले तर राहतात आमच्याकडं काय एक 20-30 वर्ष आमच्या हातामध्ये राहतात आणि ते सुद्धा जगणं आम्हाला कठीण होतं आणि आम्ही सुसाईड किंवा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. कोण आत्महत्या करतो हा मोठा प्रश्न आहे. शास्त्रामध्ये असं लिहिलं, जो भेकड आहे, जो व्यक्ती परिस्थितीला सामोरा जाऊ शकत नाही तो भेकड आहे. त्याला लढण्याची ताकद नाही आहे, प्रश्नाला हाताळण्याची ताकद नाही आहे, भेकड व्यक्ती आहे. काय शरीर कमवलं, माझ्याकडं चांगल्याकडं माझ्याकडं शरीर यष्टी आहे, माझ्याकडं ज्ञान आहे, सगळं आहे, पण जर लढण्याची ताकद माझ्याकडे नसेल ना तर मी भेकड आहे. शास्त्र काय सांगतं माहिती का? या भेकड लोकांना देव नरकामध्ये टाकणार आहे. आणि हे जे मरण आहे, आत्ता तर जीवन संपवणं, आत्मा बाहेर काढणं, प्राणाचा त्याग करणं म्हणजे मरण. पण शास्त्र काय सांगतं? दुसरं मरण, जे लोक भेकड आहेत, जे लोक जीवन जगू शकत नाहीत, जे लोक प्रश्नाला सामोर जाऊ शकत नाहीत, जे लोक प्रश्नाला हाताळू शकत नाही आणि जे आपलं जीवन संपवतात, आणि परमेश्वराचं वचन सांगतं या आत्महत्या करणाऱ्या लोकांना त्या नरकामध्ये किंवा असं म्हटलं अग्नी आणि गंधकाच्या सरोवरामध्ये टाकलं जाईल. मरतो म्हणजे नेमकं काय होतं? शरीराचा त्याग. परंतु प्रत्येक शरीरामध्ये एक आत्मा आहे. या आत्म्याला एक मनुष्य सुसाईड करतो म्हणजे शरीर सोडून तो आत्मा निघून जातो.
आत्मा निघून गेला, आत्मा नाही मरत. मग आत्मा जातो कुठं? तुम्ही तुमच्या देहाचा त्याग केला, देहाचा त्याग केला म्हणून आतमधलं जे इंजन आहे, जसं मी पाहतो गाडी आहे, त्या गाडीची चासी आहे, पण चासी काही गाडीला पळवत नाही, इंजन पळवतं. तसं माणसाचं एक शरीर आहे, या शरीराला पळवणारा आत्मा आहे. गाडी बंद पडली म्हणजे काय? इंजन काढून नेलं की गाडी काम करणार नाही, पुढे जाणार नाही. आज काही लोकांनी आपलं इंजिनच काढून टाकलेलं आहे. हताश होतात, निराश होतात आणि मग ते लोक आत्महत्येचा मार्ग पत्करतात. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आज जर निराश असाल, जो माझं वचन ऐकणारा कोणी व्यक्ती असेल, परिस्थितीला सामोरं जात असताना तुझ्या डोक्यामध्ये असं आलं असेल, माझ्या जीवनात चांगलं काहीच घडत नाही, मी अपयशी आहे, माझं लग्न जमत नाही, मला लेकरं होत नाहीत, मला शिक्षणामध्ये डोकं चालत नाही, माझा या जगाला काही उपयोग नाही, आणि त्यामुळं जर तुमच्या डोक्यात आत्महत्येची विचार असेल तर थोडंसं थांबा, थोडंसं थांबा आणि विचार करा. शास्त्र सांगतं, भेकड व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यात प्रवेश नाही तर त्याला नरकामध्ये टाकण्यात येणार आहे. अग्नी आणि गंधकाचं सरोवर. या अग्नी आणि गंधकाच्या सरोवराचं वैशिष्ट्य काय? पुन्हा मी तुम्हाला सांगतो, शरीर नष्ट होतं, आत्मा नष्ट होत नाही. आणि आत्मा जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत या आत्म्याला वेदना सहन कराव्या लागतात. तुमच्या शरीराला चटका दिल्यावर कुठंतरी संवेदना त्याच्या पुसतात, तो तुमचा आत्मा असतो. म्हणून काही लोक म्हणतात माझा आत्मा तळमळला. म्हणजे काय झालं? त्या संवेदना आत्म्यापर्यंत गेल्या. आणि काय सांगितलं बायबलमध्ये? जे भेकड लोक आहेत त्यांना नरकामध्ये अनंत कालासाठी टाकलं जाणार आहे. अहो 30-40 वर्ष प्रश्न हाताळू शकत नाही, 10-20 वर्ष प्रश्न हाताळू शकत नाही आणि मरण पत्करता. मग तिथून तुम्हाला कोण सोडवणार आहे? जे अनंत कालचं, माहित नाही किती काळ, एंडच नाही त्याला. सार्वकालिक जीवन आणि सार्वकालिक मरण, स्वर्ग आणि नरक, या दोन संकल्पना पृथ्वी तलावरती आहे. मग तुम्ही म्हणाल नाही, मेल्यावर पुढचं पुढं बघू. जो जीवनातले प्रश्न सोडू शकला नाही, तो पुढचे प्रश्न काय सोडवणार आहे? मग देव तुम्हाला नरकात का टाकणार आहे? आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला, आत्महत्येची विचार डोक्यामध्ये आणणाऱ्या व्यक्तीला, भेकड माणसाला, जो व्यक्ती आत्महत्येची विचार करतो तो भेकड आहे. बायबलमध्ये लिहिलं ते. तुमच्याकडे ज्ञान नाही म्हणून तुम्ही त्या ठिकाणामध्ये आत्महत्या करत आहात. तुमच्याकडे पैसा नाही म्हणून तुम्ही आत्महत्या करत आहात. तुम्ही कर्जबाजारी झाला म्हणून तुम्ही आत्महत्या करतात. लग्न जमत नाही म्हणून आत्महत्या करत आहात. यशस्वी होत नाही म्हणून आत्महत्या करत आहात. पण कधी रस्त्यावरच्या त्या भिकाऱ्याकडे पाहिलं का? त्याच्याकडे काही नाही, मग तो का नाही मरत? अहो त्याला लढण्याची ताकद आहे, तो निर्भीड आहे, तो प्रत्येक दिवस जगतो. आणि तुमच्याकडे सगळं चांगलं असून तुम्ही मरणाचा विचार करत आहात. कधी रस्त्यावरती तडफडणाऱ्या कुत्र्याकडे बघितलं? कुठलं कुत्रं जाऊन कुठल्या तलावात जाऊन पडलं, त्यानं आत्महत्या केली. कुठलं कुत्रं जाऊन रेल्वेच्या रुळावरती पडलं आणि त्यानं सुसाईड केली. कुठल्या कुत्र्यानं दोरीला बांधून आत्महत्या केली. प्राण्याला पण जगणं समजतं. देवानं प्राण्यापेक्षा मनुष्याला वेगळं बनवलं आणि तो मनुष्य ज्याला देवानं बुद्धी दिली, या बुद्धीच्या बळावरती मनुष्य काही पण करू शकतो. आणि तो व्यक्ती आत्महत्येचा विचार करतो. देव कधीच आत्महत्या करणाऱ्याला क्षमा करणार नाही. का क्षमा करणार नाही? करंथीकराचं पहिलं पत्र आणि त्याचा 6वा अध्याय 19 आणि 20 वचन वाचूया. करंथीकराचं पहिलं पत्र 6वा अध्याय त्याचं 19 आणि 20 वचन. तुमचं शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे. हे तुम्हाला ठाऊक नाही का? आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही, कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात. मुळात या शरीराचे मालक तुम्ही नाहीच आहे. बरेच लोक म्हणतात आम्ही सरकारला विनंती करणार आहोत, आम्हाला आत्महत्या करण्याची परवानगी द्या, इच्छामरण आम्हाला द्या. कुणाचं घर, कोण मालक, कोण डिसिजन घेत आहे, कोण निर्णय करत आहे? सरकारला तुम्ही मागतात. सरकारचा तुमच्या शरीरावरती काय अधिकार आहे? देवानं तुम्हाला शरीर दिलं, तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना केल्या, तुमचा जन्म झाला, त्यास या जगामध्ये मोठा आनंद उत्सव केला. देवानं या जगामध्ये तुम्हाला हेतू, उद्देश घेऊन जगामध्ये पाठवलेला आहे. मग शरीर तुमचं नाहीच आहे. मग जे माझं नाही ते मी कसं काय नष्ट करू शकेल? भाड्याच्या घरात जर तुम्ही राहायला लागला ना,
तर घरमालक सुद्धा सांगतो, घर सोडताना तुम्हाला स्वच्छ करून मला द्यावा लागेल. का? कारण घराचा मालक दुसराच आहे. घराचा मालक सांगतो, भिंतीला तुम्हाला आणि खिळे ठोकता येणार नाही. का? तर घराचा मालक दुसरा आहे. घराचा मालक तुम्हाला घर आहे तसं वापरू देत नाही. शास्त्र पण सांगतं, तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. पवित्र आत्मा, जो आत्मा तुमच्यामध्ये ठेव, आणि ज्या आत्म्याचं मोल आहे ना, त्या आत्म्याला ठेवण्यासाठी शरीर दिलेलं आहे. इंजिनला ठेवण्यासाठी गाडी दिलेली आहे. तसं देवानं जो आत्मा या जगामध्ये पाठवला, हा आत्मा काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी पाठवलेला आहे. त्याचं काहीतरी महत्व आहे. प्रत्येक आत्म्याला जगामध्ये पाठवण्या संबंधानं देवाची काहीतरी हेतू आणि काहीतरी उद्देश आहे. इर्मयाचं पुस्तक 29वा अध्याय 11 वचनामध्ये आम्ही वाचणार आहोत. का तुमचा जर एखाद्या व्यक्तीनं आत्महत्या केली तर बायबलमध्ये त्या व्यक्तीला नरकामध्ये टाकणार असं सांगितलं गेलेले सगळ्यात मोठं ते पाप आहे. आणि ते पाप देव आणि त्या व्यक्तीला मोठं पाप म्हणून का सांगतो, त्याचं कारण आम्ही पाहणार आहोत. इर्मयाचं पुस्तक 29वा अध्याय 11 वचन. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत अनिष्टाचे नाहीत. देवाकडं तुमच्यासाठी एक प्लॅन आहे. मला जगामध्ये पाठवताना देवानं एक हेतू, एक उद्देश घेऊन जगामध्ये पाठवलं. मनोज तेलोरे या व्यक्तीला जगामध्ये पाठवताना देवाची योजना काय होती, यानं जावं, एक पाळक म्हणून बनावं, लोकांना देवाचं वचन सांगावं, सुवार्ता सांगावी. ज्या परिवारामध्ये मी जन्माला आलो त्या परिवारामध्ये दारिद्र्य होतं, त्या परिवारामध्ये उपासमार होती. ते परिवार आणि त्याचं भविष्य चांगलं काही नव्हतं. माझ्या डोक्यामध्ये आलं होतं. घरातले प्रश्न, घरातल्या समस्या पाहिल्यावरती सकाळी उठल्यापासून घरामध्ये चाललेला गोंधळ, वादविवाद, वडील दारू पिणारे, घरामध्ये असणारं तणाव, वातावरण सगळं गरिबीचं वातावरण. आणि मग मलाहीच वाटलं जीवन संपून टाकावं. कदाचित मी त्या दिवशी माझं जीवन संपवलं असतं तर देवाचा हेतू मला समजला नसता. देवाचा प्लॅन माझ्या जीवनासंबंधानं काय. बायबल काय सांगतं माहिती का, तुमच्या जीवनासंबंधीच्या देवानं कल्पना करून तुम्हाला जगामध्ये पाठवलेलं आहे. ते चांगले आहेत. तुमच्या संबंधी देवाचे प्लॅन नेहमी चांगले आहेत. पण आता तुम्हाला ते दिसणार नाही. एखादं घर बांधत असताना ती जी जमीन असती ना, जास्त तुम्ही त्या जमिनीकडे जाल, ती जमीन काही तुम्हाला एकदम सुंदर जमीन नाही दिसणार. तिथं काटे असणार आहे, तिथं दगड असणार आहे, तिथं सगळं घाण असणार आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तो जमिनीचा मालक जातो. तो काही जमीन किती सुंदर आहे, त्याला किती झाडं लावलीत, किती काय बघत नाही. त्याला माहिती आहे या जमिनीवरती जी बिल्डिंग बांधणार आहे ना, ती लोकांना अट्रॅक्ट करणार आहे. तुम्ही या जगामध्ये आला खरा, जे तुम्हाला परिवार मिळाला, जे तुम्हाला बॅकग्राऊंड मिळालं, ती जमीन आहे. इथं तुम्हाला तुमचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे. इथं तुम्हाला तुमच्या जीवनाची इमारत बांधायची. आणि सैतानाला प्रत्येक व्यक्तीचं देवासंबंधीचा प्लॅन ठाऊक आहे. त्याला वाटतं या माणसानं देवाच्या योजनेप्रमाणे चालू नये. मग तो वेगवेगळ्या प्रकारच्या निराशा तुमच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. काय तुला मिळालं, कोणी तुझ्यावरती प्रेम करत नाही. आणि मग एखाद्याचा प्रेमभंग होतो. आणि प्रेमभंग झाल्यावर त्याला असं वाटतं आता माझं सगळं काही संपलं, चला आता मी गळफास घेतो आणि मरून जातो. अरे प्रेमभंग झालेल्या प्रेमवेड्या, तू फाशी घेतली, जिच्यासाठी तू फाशी घेतली तिने दुसऱ्याबरोबर लग्न केलं, ती सुखाचा संसार करत आहे. आणि तू म्हणतो ना माझं तिच्यावर प्रेम आहे. अरे पण तिचं तुझ्यावर प्रेम होतं का? मग त्याच्यासाठी तू तुझं जीवन संपवलं आणि ते जीवन तुझं नव्हतं. सैतानानं तो तुझ्यासाठी डाव केला, त्यानं तुझ्यासाठी योजना आखली. काय? देवाचा जो चांगला संकल्प तुझ्यासाठी आहे. कदाचित देवाचा संकल्प, देवाच्या योजनेत ती गोष्ट नसेल, देवाच्या चौकटीमध्ये ती गोष्ट नसेल, पण तुला ती गोष्ट हवी आहे. आणि त्या सैतानानं तुला मोह घातला आणि त्यानं म्हटलं ती तुला मिळत नाही ना, मग मरून जा. आणि तो मरून गेला. आणि तू मरून गेल्यानंतर त्या ठिकाणामध्ये देवाचा प्लॅन, देवाचा हेतू तू सैतानाच्या डावपेचा समोर आणि स्वतःला समर्पित केल्या कारणानं आता देवाचं काम जे तुझ्या हातून व्हायचं आहे. कोणाला इंजिनियर बनवण्याचं ठरवलंय देवानं, ज्याचं डोकं चालत नाही. अनेक लोक म्हणतात बुद्धी कमी आहे, पुढे माझं भविष्य इतकं कठीण आहे, कसं काय होणार आहे. मग देवानं मला बुद्धी दिलेली नाहीये, शाळेमध्ये मी अपयशी ठरतो. पहिली परीक्षा 10वीच्या परीक्षेमध्ये अपयश आलं, आत्महत्या केली. काय 10वीच्या परीक्षेवर तुझं भविष्य ठरणार आहे?
10वीच्या परीक्षेवर तुझं काहीतरी वेगळं ठरणार आहे? अरे जगामध्ये असे कितीतरी अडाणी अशिक्षित लोक आहेत ज्यांनी इतिहास घडवलेला आहे, ज्यांच्या हातामध्ये आणि कुठल्या प्रकारचं बौद्धिक ज्ञान नसताना त्यांनी आपला व्यवसाय इतका सुंदर प्रकारे केला की त्या अत्युच्च शिखरावरती पोहोचलेले लोक आहेत. ज्ञानी विचारवंत लोक, PhD झालेले लोक, मोठ्या मोठ्या डिग्र्या घेणारे लोक. मी एक व्यक्तीला पाहिलं, असंच त्या व्यक्तीला रस्त्यावरती भीक मागताना पाहिल्यावर काही लोकांनी त्याला विचारलं, तुझं शिक्षण काय? आणि त्यानं सांगितलं, त्या ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची डिग्री. त्यांनी इंग्लिशमध्ये बोलत होता तो भिकारी. अरे तो भिकारी एवढा शिकलेला व्यक्ती रस्त्यावरती भीक मागत आहे. आणि काही लोक असे 4थी पास, 5वी पास, पण ते कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये एवढे पुढे गेलेले आहेत की भिगाऱ्याचं काम करत करत टॉपच्या ठिकाणामध्ये गेले. इंजिनियरला जमत नाही ते त्या लोकांना जमलेले, त्यांनी जगण्याची पद्धत शिकले, त्यांनी जगायचं कसं आहे त्यांना माहीत झालं. मग काय तुम्ही फक्त म्हणता का नाही देवा तुम्हाला बुद्धी दिली नाही, मला अपयशी केलं, मला 10वीत नापास केलं, मला 12वीत नापास केलं आणि मी मरून जाणार आहे? अरे वेड्या, मरून गेल्यावर जगाची परिस्थिती काही बदलणार नाही. देवाचा हेतू, देवाचा उद्देश समजावून घे. एकदा अपयशाने खचून जाण्याच्या ऐवजी परत एकदा जीवन जगण्यासाठी, एक उतुंग भरारी घेण्यासाठी एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशामध्ये उडायला शिक. राखेतनं सगळं काही आपलं विश्व निर्माण करण्यासाठी तुला तयार होणं गरजेचं आहे. शास्त्र सांगतं देवाचे जे हेतू, देवाची योजना तुमच्या बाबतीमध्ये अतिशय चांगली आहे. तुमच्या अनिष्टाचे संकल्प कधीच नाही तुमच्या जीवनामध्ये. मग एक व्यक्ती तुमच्या जीवनात गेली म्हणून तुम्ही मरायला निघाला का? पण तुम्ही मेल्यावर कदाचित ज्याच्यासाठी तुम्ही मरत आहात त्या व्यक्तीचं काय? ती व्यक्ती आनंदानं जीवन जगणार आहे. तुम्ही तर नरकामध्ये पडला ना. बेकड लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश नाही. अनंतकालच्या नरकासाठी तुम्ही आणि स्वतःला सिद्ध केलं. करंथीकराचं पहिलं पत्र 3रा अध्याय 16 आणि 17 वचन वाचा. करंथीकराचं पहिलं पत्र 3रा अध्याय 16 आणि 17 वचन वाचा. पहिले करंथीकराचं पत्र 3रा अध्याय 16. देव तुम्हाला आत्महत्येचे विचार असणाऱ्या लोकांना नरकामध्ये का टाकतो? त्याच्यात आम्ही पहिली गोष्ट पाहिली की तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे आणि या शरीराची मालकी तुझी नाही, ती देवाची मालकी आहे. पुढे आणखीन एक वचन वाचा. करंथीकराचं पहिलं पत्र 3रा अध्याय 16 आणि 17 वचन. तुम्ही देवाचे मंदिर आहात, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करीतो. देवाचा आत्मा वास करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? हे तुम्हाला ठाऊक नाही का? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करीतो तर देव त्याचा नाश करील. का आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीला क्षमा नाही? का एखाद्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये विचार येतात, मला मारायचं, मला मारायचं, मला मारायचं. बऱ्याच वेळा रात्री उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मला मारायचं, मला मारायचं, मला मारायचं. अरे पण तुला मरण्यासाठी देवानं जगामध्ये पाठवलं नाही. शास्त्र सांगतं एक शरीर रूपी मंदिर घेऊन तुला जगामध्ये पाठवलं आणि यात देवाचा आत्मा आहे. त्या शरीरामध्ये, ज्या शरीरासंबंधाने मी म्हणत आहे, मी जे तुमच्या समोर उभा आहे ना, याच्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. एक व्यक्ती स्वतःला पेटवून घेते, जाळून टाकते स्वतःला. काय करते माहिती का? एक व्यक्ती स्वतःच्या घराला म्हणजे या शरीराला पेटवते ना, तर आत्म्याचा कोणमारा करते, त्या आत्म्याला उद्ध्वस्त करण्याचं काम करत आहे. देवाचा आत्मा आतमध्ये आहे. तुम्ही शरीर जाळायला निघाला पण गुदमरतो कोण? देवाचा आत्मा, जो देवानं पाठवलेला आहे. आणि देवानं कशासाठी पाठवलेला आहे? तुम्हाला कधी कधी आम्ही म्हणतो की आमच्या घरात ते राहून गेले, आमच्या घरात ती व्यक्ती होती, आज टॉपची बिझनेसमॅन झालेली आहेत. अहो तुम्ही पण जो आत्मा तुमच्यामध्ये ठेवलाय ना, हा भाड्यानं तुमचं शरीर त्या देवानं त्याला दिलेलं आहे. देवाला तुमच्या शरीराचं नाही आणि त्याला तुमच्या आत्म्याचं मोल आहे. आणि या आत्म्याची सुरक्षा करण्याचं काम तुम्हाला करावं लागणार आहे. तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे आणि जो कोणी या मंदिराचा नाश करेल, मी त्याचा नाश केल्याशिवाय राहणार नाही. खान देऊ नाही का? एक व्यक्ती जर आत्महत्या करते किंवा एखादी व्यक्ती दुसऱ्या आत्म्याची हत्या करते, नीट आहे का? 2 प्रकारच्या गोष्टी, हत्या आणि आत्महत्या. आत्महत्या मी स्वतः करतो आणि हत्या दुसरा कोणतरी घडवून आणतो. दोन्ही गोष्टी देवाच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे. डोक्यात कधी विचार आणू नका, मी याला संपविल, मी त्याला संपविल. फिल्मी डायलॉग मारायचं बंद करा.
मी तुला उद्ध्वस्त करून टाकील, मी तुझे तुकडे तुकडे करून टाकील, मी तुला संपवून टाकील, मी तुला मारून टाकील. अरे देवाचं वचन जर तुला कळालं असतं ना, त्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे आणि त्याला उद्ध्वस्त करण्याची ताकद तुझ्यामध्ये नाही. आणि जर समजा तू एखाद्या आत्म्याचा नाश करशील, एखाद्याला मारून टाकशील, एखाद्याचा खून करशील, मग तुला देव कधीच सोडणार नाही, कधीच तुझी गय करणार नाही. हत्या करणं किंवा आत्महत्या करणं या दोन्ही गोष्टी पवित्र शास्त्रामध्ये अतिशय भयानक आहे. जर तुम्हाला जीवन जगायचं समजत नसेल ना, तर तुमच्यासारखे अडाणी, अशिक्षित आणि तुमच्यासारखे हीन लोक जगामध्ये दुसरे कोणते नाही. परमेश्वराची योजना समजावून घ्या. या शरीरावरती ना तुमची मालकी आहे, ना या शरीरावरती तुमचा अधिकार आहे. बायबल सांगतं तुम्ही तर रक्तानं विकत घेतलेले लोक आहात. या शरीराची किंमत कोणीतरी चुकवलेली आहे. वास्तविक पाहता तुमचं आणि माझं मरण पक्क ठरलेलं होतं. शास्त्रात सांगितलं सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले. पापाचं वेतन मरण आहे. मरण तर प्रत्येकावरती येणारच होतं प्रियानं. या मरणापासून कोणीच वाचू शकणार नव्हतं. कोणीच याच्यापासून स्वतःचा बचाव करू शकणार नव्हता. परंतु तरी सुद्धा देवाच्या पुत्रानं या जगामध्ये तो आला आणि आम्ही पाहतो आमच्यासाठी त्यानं स्वतः मरण पत्करलं. का तर आमचं जीवन सुखकर व्हावं, आमचं जीवन कल्याणदायी व्हावं, आमच्या जीवनामध्ये देवाचे आशीर्वाद असावे, आम्ही प्रभूच्या योजनेप्रमाणे चालावं. देवाचे प्रिय लोको, इतकं मौल्यवान प्रकारचं तुमचं जीवन आहे, ज्याच्यावर तुमचे स्वामित्व नाही, ज्याच्यावर तुमची मालकी नाही. उलट या मंदिराचं राखण करा, त्याची जोपासना करा, त्याचं रक्षण करा. आणि जोपर्यंत तुम्हाला नैसर्गिक मृत्यू येत नाही आणि तोपर्यंत तुम्ही जीवन जगत राहा. आजच्या प्रश्नाला घाबरून, आजच्या समस्येला घाबरून, आजच्या अडचणीला घाबरून जर तुमच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येत असतील तर तुमचं जे भविष्य अतिशय सुंदर असणार आहे. बायबल सांगतं कोणाही व्यक्तीच्या बाबतीमध्ये देवाची कुठल्याही प्रकारे चुकीची योजना नाही. तुझे ऐकत आहे, रस्त्यावरच्या भिकाऱ्यासाठी सुद्धा देवाची चांगली योजना आहे. मग तुम्ही बघितले का, कोणीतरी म्हणतं रस्त्यावरती भीक मागत असताना तो मनुष्य मेला आणि त्याच्याकडे लाखो रुपये त्याच्या असणाऱ्या पोत्यामध्ये सापडले. अहो त्याला देवाची योजना समजली नाही म्हणून तो भीकच मागत बसला. पण एवढे त्याच्याकडे पैसे होते, परंतु तो आणि ज्या पद्धतीने त्यानं जीवन जगायला पाहिजे तसा जगला नाही. मग भिकाऱ्याला सुद्धा पैसे मिळतात, कुत्र्याला सुद्धा राहायला घर मिळतं. बरेच लोक म्हणतात नाही लग्न जमत नाही, मग आता आत्महत्या करतो. अरे किती मूर्खपणाचा विचार आहे. जगण्यासाठी काहीतरी वेगळ्या प्रकारच्या गोष्टीचा विचार कर, जेणेकरून तुझं जीवन जे आहे ते योग्य पद्धतीने चालणार आहे, योग्य पद्धतीने देव तुला चालवणार आहे. म्हणून सगळ्यात मोठं पाप जर कोणतं असेल तर पवित्र शास्त्र सांगतं आत्महत्येचे विचार डोक्यामध्ये येणं आणि आत्महत्येच्या द्वारे स्वतःच्या शरीराचा नाश करणं. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि 10 वचन आपण वाचूया. योहानाचं शुभवर्तमान 10वा अध्याय आणि त्याचं 10 वचन. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करावयासाठी येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावी व ती विपुलपणे व्हावी म्हणून मी आलोय. पहा येशू आमच्याकडे कशासाठी आला. 2 लोक तुमच्याकडे आलेले आहेत. एक येशू येतो आणि दुसरा चोर येतो. नीट ऐका, एक व्यक्ती जर प्रार्थनेमध्ये आहे, जो व्यक्ती चर्चला जातो, जो व्यक्ती देवाचं वचन ऐकतो, जो व्यक्ती देवाच्या वचनावर विश्वास ठेवतो, जो व्यक्ती आराधना करतो, जो व्यक्ती नित्य परमेश्वराची भक्ती करतो, त्या व्यक्तीच्या डोक्यात आत्महत्येचे विचार आले. शास्त्र तर सांगतं चोर येतो चोरी, घात व नाश करण्यासाठी, मी आलो ते तुम्हाला जीवन देण्यासाठी. तुमच्याकडं जीवनाच्या ऐवजी जर मरण येत आहे आणि तुम्हाला वाटतं मी मरावं, तुम्हाला वाटतं मरण ही माझ्या प्रश्नातनं सुटका आहे, तर शास्त्र काय सांगतं माहिती का, तुमच्याकडं तो सैतान आलेला आहे. हे विचार सैतानी विचार आहेत. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, एवढी प्रार्थना करून जर तुमच्या डोक्यात आत्महत्येचे विचार येत आहेत तर तुम्ही प्रार्थनेत आहात का, तुमच्याकडे येशू आहे का, हे तुम्हाला तपासावं लागणार आहे. तो तर जीवन देतो. मग कसलं जीवन, जीवनाची व्याख्या तुम्ही करून ठेवलेली आहे. तो जर जन्माला आलो तरी काही माझ्या बाबतीत चांगलं काही घडतच नाहीये, माझं फ्युचरच अंधकारमय आहे. काय तुमचं फ्युचर, तुमचं भविष्य एक दिवसात, एका वर्षामध्ये आणि घडणार आहे का.
का तुम्हाला त्याच्यासाठी आणि दुसरा विचार तुमच्या डोक्यामध्ये येत नाही? तुम्हाला असं वाटतं ताबडतोब माझी परिस्थिती बदलावी, ताबडतोब सगळ्यामध्ये फरक पडला पाहिजे, ताबडतोब आणि माझ्या जीवनामध्ये काहीतरी घडलं पाहिजे. कधी कधी तुमच्याकडे सक्सेस पण असतं, यश पण असतं. काही लोक दिसायला सुंदर आहेत तरी आत्महत्या करत आहेत. फिल्म स्टार आहेत ते पण आत्महत्या करत आहे. बिझनेसमॅन आहेत ते पण आत्महत्या करत आहे. पहिलवान आहे ते पण आत्महत्या करत आहेत. पॉलिटिशियन पण आत्महत्या करत आहे. का आत्महत्या करत आहे? कारण हा लुसिफर, हा चोर, हा डाकू, तो त्या व्यक्तीला भेटून त्याला निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार घालत आहे. आज सकाळीच एका पॉलिटिशियनची मुलाखत वाचली. खासदार असताना माझ्याही डोक्यामध्ये आत्महत्येचे विचार आले, आमदार असताना माझ्याही डोक्यात आत्महत्येचे विचार आले. एवढा मोठा तो व्यक्ती आणि तो माझ्या डोक्यात, पण मी त्यातनं बाहेर पडलो, वाचलो आणि आज तो एक चांगल्या प्रकारचा आणि खासदाराचं काम करत आहे, चांगल्या पदावरती तो आहे. मग समजा तो व्यक्ती मेला असता, जगाला तर काही फरक पडला नसता. पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, जिवंत राहून इतिहास घडवण्याची किमया करू शकतात जे लोक आव्हानाला सामोरं जातात आणि आव्हान पेलवण्याची ताकद ज्यांच्यामध्ये असतात ना, ते खरे पुरुष आहेत. बाकीचे सगळे कावड्स आहेत, भित्रे आहेत. त्यांना लढण्याची क्षमता नाही, त्यांना परिस्थितीला जाण्याची हातोटी नाहीये. कान देऊ नाही का? तुमचं जीवन तुमचं नाही आणि या जीवनाची मालकी जर कोणाची असेल तर देवाची मालकी आहे. आणि मग तो तुमच्याकडे येतो आणि तो म्हणतो मी तुला जीवन देईल. त्याच्याकडनं जीवन घ्या. कशाला सैतानाचं ऐकत बसत आहात? कशाला ते विचार तुम्ही सतत आणि त्याच गोष्टीवरचा विचार करताय? कित्येक लोक तर आत्महत्येसाठी पुस्तकं वाचतात, कशा प्रकारे आत्महत्या करावी. बायबल वाच ना. बायबल वाचलं तर याच्यामध्ये जीवन कसं जगावं हे पुस्तक तुला समजेल, कसं लढावं. शौल घाबरला, त्यानं पाहिलं पाठीमागं सैनिक लागलेत ना. शौल त्या भाल्यावरती पडला आणि त्याला वाटलं की आता मी मरणार आहे, तरी त्याला मरण येईना. आणि मग त्यानं पाठीमागं असणाऱ्या एका आणि व्यक्तीला सांगितलं आणि त्याला म्हटलं माझी तलवारीने माझं मुंडकं कारण आणि ते बलिष्ठी माझ्या मागून येत आहे आणि मी त्यांच्या हाती सापडून मरण्यापेक्षा तू काय कर, मला मारून टाक. आणि आम्ही पाहतो शौलानं सुद्धा स्वतःचा घात केला. दावीद मात्र तसा नव्हता. एवढा मोठा गल्ल्यात त्याच्या समोर असताना दावीद आव्हानाला सामोरा गेला. त्याला माहितीये या गल्ल्यातापेक्षा मोठा देव माझ्यामध्ये आहे, जीवन तुमच्यामध्ये आहे, येशू तुमच्यामध्ये आहे. मग लढण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण, आणि कशी ती क्षमता निर्माण होणार आहे? ही दाविदाला लढण्याची प्रेरणा कुठून आली? कसा राजगादीवरती पोचला, कसा तो वरच्या शिखरावरती पोचला? बायबल तर सांगतं त्याच्या बापानं त्याला रानामध्ये मेंढरं चारण्यासाठी पाठवलं आणि तो रानामध्ये मेंढरं चारण्यासाठी गेला. लढवय्यापणाची त्याची प्रवृत्ती पाहिली आहे, त्या कामामध्ये त्यानं आपलं जीव प्राण एकत्र केला. कान देऊ नाही का? इतिहास कसा घडला जातो याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. आज जर तुमच्या डोक्यातले ते विचार गेले ना, तो निराश झाला पाहिजे होता. त्याचे 7 भावंड राज दरबारावरती मोठ्या मोठ्या पदावरती, मोठ्या मोठ्या हुद्द्यावरती आहेत. त्याने विचार केला पाहिजे होता, काय देवानं मला दिलेलं आहे? माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे बुद्धिमत्ता नाही, एकदम रसातळाचं जीवन त्यानं मला दिलं. परंतु पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? तो रोज सकाळी आपली मेंढरं घेऊन रानामध्ये जात होता, वाद्य वाजून देवाची स्तुती करत होता. आहे त्या परिस्थितीमध्ये जगायला शिकला होता. प्रियानो, निराश नाही बनला तो. त्यातही त्यांनी कर्तृत्व करायला सुरुवात केली. दाविदाच्या कळपातलं एक मेंढरू, लांडगा आला, अस्वल आलं आणि सिंहाला ते घेऊन गेला. दावीद धावत पळत त्याच्या मागे गेला आणि सिंहाच्या जबड्यातनं त्यानं त्या असणाऱ्या त्या मेंढराला बाहेर काढलं आणि ती क्वालिटी त्याच्यामध्ये देवानं पाहिली. लढवय्या व्यक्ती, मरणारा भेकड व्यक्ती देवाला आवडत नाही. 7 मुलं ईशाची होती, पण एकाही मुलाला देव म्हटला नाही राजा बनवायचे. शमूएलाला सांगितलं जा ईशाच्या घरामध्ये जा, त्याच्या घरामध्ये एक राजा आहे आणि त्या शौलाच्या जागेवरती मला त्याला राजा करायचं. शौलाच्या जागी त्याला का राजा करायचा होता? कारण देवाला माहिती होतं की शौल हा भेकड आहे. या आम्ही पाहतो की या शौलानं ज्या गल्ल्यात त्याला पाहिलं तो घाबरला, पण दाविदामध्ये मात्र लढण्याची कुवत होती, लढण्याची ताकद होती आणि त्यानं तो मार्ग नाही पत्करला. त्यानं कोणता मार्ग? मी लढून त्या ठिकाणामध्ये यशस्वी होईल. आणि आम्ही पाहतो या दाविदानं गल्ल्यात अशी 4 हात केले आणि गल्ल्यात त्याला जमिनीवरती लोळवलं आणि त्याला दाखवून दिलं युद्ध असं जिंकायचं असतं. युद्ध असं जिंका. इतकं सहजपणे, इतकं मोलवान प्रकारचं जीवन तुम्हाला मिळालेलं आहे. तुमचं जीवन खूप मोलवान आहे. बायबल सांगतं याच्यासाठी
जिवंत देवानं आपल्या पुत्राला वधस्तंभावरती दिले. इतकं मौल्यवान तुमचं जीवन आहे. तुमच्या जीवनाची किंमत जगामध्ये कोणाला नसेल. कोणाला तुमच्या जीवनाची किंमत नसेल. तुम्हाला जे सोडून गेलेत ना, तुझा नवरा तुला सोडून गेला, त्याला तुझी किंमत नाही. पण ज्याला तू किंमत आहे त्याच्यासाठी तर जग ना. येशूला तुझी किंमत आहे, देवाला तुझी किंमत आहे, तुझ्या लेकरांना तुझी किंमत आहे. तुझ्या लेकरांसाठी तुला जगावं लागेल, तुझ्या परिवारासाठी तुला जगावं लागेल. ज्याच्यावर तू प्रेम केलं ना मुली, तो मुलगा तुला सोडून गेला, मग काय तुझं जीवन तेवढंच आहे? त्याच्यासाठी जगली, त्यानं दुसरं लग्न केलं, तो आनंदी राहत आहे आणि तू मरणार आहे का? तर त्यानं आणि माझ्या प्रेमाचा भंग केला. याच्यापेक्षा त्यातनं बाहेर पड, त्यातनं बाहेर पड. त्या चोराच्या कोणत्याच योजना, जो चोर चोरी, घात आणि नाश करण्यासाठी येत आहे, त्याच्या कुठल्याच योजनेला बळी पडू नकोस. देवाची चांगली योजना समजावून घे.